सांगलीची लेझिम दिल्लीत खणाणणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वीर बाल दिवसाच्या कार्यक्रमात सादरीकरण करण्याची सांगली शिक्षण संस्थेला संधी मिळाली आहे। वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत भारत मंडपम नवी दिल्ली येथे क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातर्फे लेझिम खेळाचं प्रात्यक्षिक होणार आहे। त्यासाठी 18 विद्यार्थिनींचा संघ दिल्लीला रवाना झाला आहे। हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300वे जन्मशताब्दी वर्ष असल्याने मुलींचा संघ लेझिम खेळणार असल्याचे संस्थेचे कार्यवाही श्री द गोसावी यांनी सांगितले। यावेळी नितीन खाडीलकर, विजय भिडे आदी उपस्थित होते। क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय विजयराव पुरंदरे पुणे व सांगली जिल्हा क्रीडा भारती अध्यक्ष माननीय विजयराव भिडे यांच्या क्रीडा भारतीच्या माध्यमातून वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत 26 डिसेंबर 2024 रोजी सांगली शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीमध्ये एक समारंभ होणार आहे। त्या समारंभामध्ये आपल्या संस्थेतल्या मुलं व मुली या लेझिम हे पथक त्या ठिकाणी सादर करणार आहेत। हा कार्यक्रम क्रीडा भारती आणि सांगली शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचा योग हा सांगली शिक्षण संस्थेला मिळालेला आहे। सांगली शिक्षण संस्था आणि लेझिम यांचं नातं हे अतूट अशा स्वरूपाचं आहे आणि हा संस्थेच्या दृष्टीनं अतिशय भाग्याचा दिवस आहे। आणि आजच त्या कार्यक्रमासाठी सर्व टीमचे प्रमुख संघ व्यवस्थापक माननीय भिडे साहेब, 4 वादक व्यवस्थापक आणि सर्व 8 कलाकार हे आज रात्री या ठिकाणून निघणार आहे आणि नवी दिल्ली येथे हा 26 डिसेंबरला हा कार्यक्रमचं सादरीकरण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।